हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवले छान अशी घटस्थापनेसाठी कडाकणी. तर घटांच्या 9व्या किंवा 10व्या दिवशी घटांना आम्ही कडाकण्याचा नैवेद्य दाखवतो, कडाकण्यांची माळ बनवून. तर त्यासाठीच ही कडाकणी बनवली होती. तर म्हणलं चला तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करूया, कारण खायला खूप जबरदस्त छान आणि खुसखुशीत खमंग लागतात आणि चविष्ट देखील आणि टिकतात ही 15 दिवस तरी नक्कीच टिकतात. आणि चहाबरोबर हे नाश्त्याला आपण खाऊ शकतो. तर बघा इकडं मी गूळ घेतलेला आहे आपल्या अंदाजानुसार, आपण जेवढं बनवणार आहे तेवढं. तर गुळामध्ये पाणी टाकून मी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे सुंठ पावडर आणि त्यानंतर वेलचीही टाकलेली आहे. आणि हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. त्यामधला गूळ पूर्ण असा वितळला पाहिजे आणि छान असं पातळसर आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडं मी घेते गव्हाचं पीठ. तर कडाकणी बनवण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे गव्हाचं पीठ. तर इकडं आपल्याला जेवढे कडाकणी बनवायचे तेवढं आपण इकडं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठही ॲड करायचं. गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पिठाच्या थोडंसं कमी बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं पीठ एकत्र करायचं आहे आणि थंड झालेलं आपलं जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा मी इकडं छान असं गुळाचं पाणी शोधून यामध्ये ॲड केलेलं आहे. सर्व पाणी ॲड करून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं चिमूटभर मीठही ॲड करायचं आहे आणि त्यानंतर छान असं मळून घ्यायचं आहे. तर अशीच रेसिपी कंटिन्यू बघत राहा. तर चला इकडं माझं थोडं थोडं करून हे पीठ मळून घेतलेलं आहे. बघा मळताना हाताला खूप चिकटत होतं, पण मी हाताला त्यानंतर थोडंसं तेल लावलं आणि छान असं मळून घेतलं बघा. आणि आता हे मी एक 10 ते 15 मिनटं छान भिजायला ठेवत आहे बघा. तोपर्यंत मी नैवेद्यासाठी मला धपाटे पण बनवायचे आहेत, ते बनवून घेते आणि त्यानंतर हे करायला घेतलं आहे बघा. तर इकडे छान असा मोठा गोळा करून घेतला आहे आणि पळपोटावरती छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला मोठा असं. तर मी इकडे छान असं लाटून घेते बघा. आणि याला गव्हाचं पीठ लावायचं लाटताना आणि गव्हाचं पीठ खालून वरून लावून छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फायनली माझं लाटून झालेलं आहे बघा. आणि अशी टोकदार काठ असलेली वाटी घ्यायची आपल्याला आणि त्या वाटीने आपल्याला याची गोल गोल असं वाटीच्या आकाराचं बनवून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं आपण गोलपोऱ्यांसारखंही लाटू शकतो आणि मोठा असा गोळा घेऊन असंही गोल बनवू शकतो. मला असं सोपं वाटतं म्हणून मी असंच वाटीनं बनवते बघा. छान गोल बनतं म्हणून मला असंच आवडतं. छान असं गोल बनवून घेतल्यानंतर हे आपल्याला आता काढून घेऊन तळून घ्यायचं आहे. आणि लाटताना पीठ भरपूर लावायचं आहे खालून, नाहीतर असं चिकटून बसतं बघा. थोडंसं पीठ कमी लागलं होतं त्यामुळे चिकटलं. त्यानंतर मी छान पीठ लावून लाटून घेतलेलं बघा, पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर हे सगळं काढून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे मस्त. तर बघा मी थोड्याफार अशा केल्या आणि त्यानंतर पुऱ्यांसारखं पण एक एक थोडंफार लाटलं आणि एक एक करून छान असं मिडियम गॅसवरती असं खमंग खुसखुशीत लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कमी गॅसवरती भाजलं की आतून पण छान असं भाजून निघतं. आणि फायनली मी एक एक करून सगळे असं लाटून घेतलं आहे आणि तळूनही घेतले बघा. आणि फायनली माझ्या एवढ्या बनलेल्या आहेत कडाकणे. तर बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. दिसण्याप्रमाणेच खायलाही चविष्ट आणि स्वादिष्ट
लागतात. खूप जबरदस्त चव आहे याची आणि चहाबरोबरही तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता आणि 10 ते 15 दिवस तर हे नक्की टिकतं बघा, खराब होत नाही काय नाही.